अंबरनाथ शहरातील नगरपरिषद निवडणुका सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित असल्या तरी प्रभाग क्रमांक 29 मधील एका गंभीर मतदान घोटाळ्याच्या आरोपामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 29 मधील तब्बल 180 ते 200 मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने प्रभाग क्रमांक 16 मध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे हा बदल कोणताही स्थळ निरीक्षण अहवाल, स्थलांतर अहवाल किंवा प्रत्यक्ष पाहणी न करता जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक मतदारांचे म्हणणे आहे की 180 ते 200 नावे म्हणजे जणू संपूर्ण एक गावच एका प्रभागातून उचलून थेट दुसऱ्या प्रभागात टाकल्यासारखा आहे. हा प्रकार लोकशाहीवर थेट घाला घालणारा आहे. या कथित प्रकरणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून जोपर्यंत आमची नावे परत प्रभाग क्रमांक 29 मध्ये आणली जात नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा थेट परिणाम स्थानिक काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ अश्विनी ज्ञानेश्वर शेलार यांच्यावरही होत असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे पती श्री ज्ञानेश्वर पांडुरंग शेलार गेल्या 7 वर्षापासून या प्रभागात सामाजिक आणि सार्वजनिक कामं करत आहेत. अशा प्रकारे मतदारसंख्या बदलणे म्हणजे उमेदवारावरच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघावर अन्याय केल्यासारखे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक जनतेची एकच ठाम आणि स्पष्ट मागणी आहे. आमचं मतदान आमच्या हक्काच्या प्रभागात म्हणजेच प्रभाग क्रमांक 29 मध्येच यावं, तेव्हाच आम्ही मतदानाला जाऊ. या संपूर्ण प्रकरणी प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र नागरिकांनी या विषयात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात हा विषय अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माझं नाव पार्वती महादेवपुरी. माझं मतदान 29 मध्ये आहे, पण ते आता 16 मध्ये गेले. मग आमचं मतदान तिकडे असेल तर तिकडचे नगरसेवक येऊन आमच्या इथं कामं करतील का, म्हणून आम्हाला आमच्याच वार्डातला नगरसेवक पाहिजे. या अगोदर देखील तुम्ही मतदान कुठं करत होता? आम्ही इथंच करत होतो, त्याच ह्याच्यात 29 मध्येच. माझं नाव सौ उज्ज्वला विजय शेलार. माझं मतदान 29 मध्ये आहे, पण ते आता 16 मध्ये गेलंय. आमच्या वार्डमध्ये जर आम्हाला मतदान नसेल तर आम्ही 16 मध्ये कसं मतदान करणार? आम्हाला आमचाच मतदार उमेदवार हवाय या वार्डचा. आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकत आहोत. कारण 29 मध्ये आम्हाला दरवेळेस येतो वोटिंग, यावेळेस 16 मध्ये आहे. तर 16 मधले उमेदवार आमच्या वार्डमध्ये येतील का कामं करायला? आम्हाला आमचं मतदान 29 मध्ये हवं. साहेब, आमची एकच इच्छा आहे, आमदारकी खासदारकीला नावं आमचे बरोबर 29 वार्डात येतात. आता नगरसेवक आम्हाला आमचा पाहिजे हक्काचा, त्याच्यासाठी जर आम्हाला 16 मध्ये जायला लागेल तर आमच्या 10 वोटिंगसाठी हा 16 मधला नगरसेवक येणार आहे का 10 घरांसाठी? याचा विचार यांनी करायला पाहिजे ना नगरपालिकेवाल्यांनी. सगळ्या गोष्टी म्हणजे या गोष्टीत काहीतरी आहे ना, राजकारण काहीतरी चालू आहे, या आम्हालाही कळायला पाहिजे. आम्ही माणसांनी म्हणजे आमचे जेव्हा सुखाचे दिवस येतील त्या टायमाला आम्हाला भीक मागायला लावायची. रस्ता नाही, आज 40 वर्ष झाले आमच्या इथं गटारी नाही. जे येतात चाले त्यांना सांगायला गेलं गटारी साफ करा तर ते बोलतात नगरपालिकेत जावा. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्हाला आमच्या हक्काचा माणूस पाहिजे का नको? मग आता आमचं जर 29 मध्ये नाव आहे, 16 मध्ये कसं गेलंय? आणि आमचं जर 16 मध्ये नाव गेलंय तर आमच्या मोरोली पाड्यामधनं बहिष्कार पूर्ण, आमचे जेवढे 16 मध्ये नावं गेले तेवढ्या सगळ्यांचा बहिष्कार आहे की आम्ही वोटिंग करणार नाही. हे माझं मिनीनाथ बजरंग लोहार याचं म्हणणं आहे. आणि माझ्या मागे ही जेवढे आहेत पब्लिक तेवढे सगळे जण करणार. आपले काय आक्षेप आहे, काय सांगाल, कशा संदर्भात आपण या ठिकाणी जमलो आहात? आम्ही आज इथे यासाठी जमलोय की प्रभाग क्रमांक 29 या 29 प्रभागातली 180 ते 200 नावे ही प्रभाग क्रमांक 16 मध्ये फेकण्यात आलेली आहेत. एवढी नावे टाकणे म्हणजे अख्खं एक गाव पूर्ण 16 मध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि या जेवढ्यांची नावं आहेत 180 त्या प्रारूप यादीमध्ये त्यांची सगळ्यांची नावं आहेत आधीपासून.
पण ही पुरवणी यादीमध्ये ही नावे 16 मध्ये जातात कशी? यांनी विदाऊट स्थलांतरित रिपोर्ट न लावता ही नावे 16 मध्ये टाकलेली आहेत आणि यावर आम्ही नगरपालिकेला अर्ज व्यवहार केलेला आहे. त्यांची पूर्ण PDF लिस्ट दिलेली आहे आणि त्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड आम्ही लावून दिलेले आहेत की ती सगळी लोक प्रभाग क्रमांक 29 मध्येच राहतात आणि एकही नाव रस्त्याच्या बाउंड्रीवरचं नाहीये. सगळी नावे आतील प्रभागातील आहेत. तर ही नावे जातात कशी काय? पुरवणी यादीमध्ये नावे जातात कशी काय? प्रारूप यादीमध्ये नावे आहेत संपूर्ण आणि ही पुरवणी यादीमध्ये नावं 16 मध्ये कशी जातात? हे पूर्ण एखाद्या उमेदवारावरती अन्याय केल्यासारखं आहे. मी सीओ साहेबांना डायरेक्टली बोललो, साहेब आम्ही उमेदवारी पाठी घेतो, आमचा फॉर्म आहे तुम्ही आम्हाला परत द्या, आम्ही उभेच राहत नाही. तर गेली आम्ही 7 वर्ष या प्रभागात मेहनत घेतोय, प्रत्येक विकास कामे करतोय, तर आम्हाला या जनतेचं हे मतदार जे आहेत त्यांचं इथे मतदान नसेल तर आम्हाला मतदान करणार कोण? आता तुम्हीच आम्हाला न्याय द्या. संबंधित अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलणं केलंय का? काय त्यांनी आश्वासन दिलं? संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोलणं केलंय. निवडणूक आयोग आणि सीओ साहेब यांच्याशी बोललो, पण हे फक्त टाळाटाळ करतायत. अक्षरशः नगरपालिकेत मी 4 दिवस कंटिन्यू फेऱ्या मारतोय, एकही अधिकारी जागेवर नाहीये, एकही अधिकारी जागेवर नाही. आणि त्यांच्या जे खालचे कर्मचारी आहेत ते फक्त उडवाडूची उत्तरं देतात, कारण का या यादीचं काम संपूर्ण झालेलं आहे, आता यानंतर कामं होणार नाही. आणि या प्रभागातून माझी मिसेस वाश्विनी ज्ञानेश्वर शेलार या काँग्रेसमधून उमेदवार आहेत. तर आता हे मतदार जर इथे नसतील तर यांना मतदान करणार कोण? तुम्हीच आता आम्हाला न्याय द्या, कारण का सोशल मीडियामध्येच एवढी ताकद आहे का तेच न्याय करू शकतात. आम्ही या 180 ते 200 नावासाठी आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टात अपील मागू, कोर्टात दाद मागू. जर या सगळ्यांनी जर आमची कामं नाही केली तर आम्ही निश्चितच कोर्टात जाऊ, कारण का हा जो मतदार राजा आहे त्यांच्यासोबतही मोठा अन्याय आहे आणि एका उमेदवारावर पण देखील तेवढा अन्याय आहे. आणि आम्ही एवढी ताकद ठेवू की प्रभाग क्रमांक 16 आणि प्रभाग क्रमांक 29 याच्या 2 वार्डाची निवडणूक थांबवायचा आम्ही प्रयत्न करू, जर स्थलांतरित नाही झाली तर.